दरवर्षी स्वस्ती मंगल पाठ. नित्यद्भुत चल केवल ज्ञानधारी जे मुनी मन पर्यय ज्ञानधारक यती तपसी वागुणी दिव्यवधी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो कल्याणकारी लोकमे कर पूज वसुविधि को वमो. क्षीरस्रावी मधुस्रावी घृतस्रावी मुनियशी अमृतस्रावी रुधिवर अक्षीण संवास महानसी ये रुधिधारी सब मुनीश्वर पापमल को परिहरे पूजा विधि के प्रथम अवसर आ सफल पूजा करे. तर रसरुद्धिधारी मुनींचं वर्णन बघत होतो आपण. त्याच्यामध्ये शेवटची 3 रसरुद्धी झाल्या होत्या, चौथी पण बघितली होती काल आपण. अमृतस्रावी रसरुद्धी काय सांगितली होती त्याची विशेषता, की ज्या शक्तीच्या निमित्तात मुनींच्या हातात पडलेला आहार अमृताच्या स्वादाला आणि अमृताच्या गुणाला प्राप्त करतो. म्हणजे तो आहार अमृत रूप होतो, अमृताच्या समान गुणवाला, त्याच्या समान स्वादवाला होतो. तर त्याला म्हणलं, त्या शक्तीच्या धारक मुनिराजांना म्हणलं अमृतस्रावी रसरुद्धिधारी मुनी. तर त्यांची विशेषता काय सांगितली होती, की तो आहार त्यांच्यासाठी अमृतरूप झाला हे त्यांचा फायदा असं. पण आपला फायदा काय आहे, तर त्यांचे वचन आपल्यासाठी अमृताचं कार्य करतात. असे ते मुनी ज्यांचे वचन की अमृतमय असतात, मधुर असतात, असे ते अमृतस्रावी रसरुद्धिधारी मुनी. तर त्याच्यामध्ये काय घ्यायचं होतं, चार अनुयोगाच्या अपेक्षेने आपण बघितलं होतं ना. निमित्त काय आहे, ही रुद्धी प्राप्त होण्यामध्ये बाह्य निमित्त कुठलं आहे, त्याच्यामध्ये 4 अनुयोगाच्या अपेक्षेने कथन करून सांगितलं होतं. काय लिहिलं होतं काल, कर्णानुयोगाच्या अपेक्षेने निमित्त काय आहे, ही रुद्धी प्राप्त होण्यासाठी बाह्य निमित्त काय काय मिळालं तिथं त्यांना. तर पहिलं सांगितलं होतं कर्णानुयोगाने लाभांतराय कर्माचा क्षयक्षम, ज्याच्या निमित्तात की असा लाभ झाला. परत वीर्यांतराय कर्माचा क्षयक्षम, ज्याच्या निमित्तात तशा प्रकारची शक्ती प्राप्त झाली. कसली, की तो आहार अमृतरूप होण्यायोग्य जी काय त्यांना शक्ती आवश्यक असेल ती शक्ती, ते म्हणलं वीर्यांतराय कर्माचा क्षयक्षम. पुढं दानांतराय कर्माचा क्षयक्षम आणि चारित्रमोहाचा उत्कृष्ट क्षयक्षम यांचं निमित्त असताना, तसेच नामकर्माचा विशिष्ट उदय असताना, काय लिहा की नामकर्माचा विशिष्ट उदय असताना तशा प्रकारची शरीराची रचना प्राप्त होते. नामकर्माचा विशिष्ट उदय असताना तशा प्रकारची शरीराची रचना प्राप्त होते, जे की त्याच हातात पडलेला आहार अमृतरूप होतो. दुसऱ्या कुठल्या आपल्या हातात पडला तर असं काय होत नाही. तर शेवटी म्हटलं होतं ना आपण की पुण्य आणि पापाचा खेळ असतो. मग जिथं पुण्याचा उदय आहे तिथं बहिरंगामध्ये अनुकूल संयोग मिळतील, किंवा जो मिळेल संयोग तो अनुकूल होतो, आणि पापाचा उदय असेल तर तोच संयोग प्रतिकूल होतो. म्हणून उदाहरण कसं दिलंय, मिथ्यात्व सहित पुण्याचा उदय असेल, कोणी मिथ्यादृष्टी जीव आहे आणि पुण्याचा उदय आला तर ते पुण्य कसं आहे, जसं की कडू भोपळ्यामध्ये ठेवलेलं दूध किती उपयोगी. कड़वी तुंबी में रखा हुआ दूध
जसं की ते दूध पूर्ण कडू होऊन जातं किंवा ते खराब होतं, मग ते काही उपयोगाचं नाही. त्याप्रमाणे मिथ्यात्व सहित पुण्य असेल तरीसुद्धा ते काही कार्यकारी नाही. म्हणजे म्हणून म्हटलं सम्यक दर्शनाचं इतकं महात्म्य आहे. सम्यक दर्शन का प्राप्त करायला सांगितलं तर त्याचं हेच कारण आहे की सम्यक्त्व सहित असेल तर ते पापसुद्धा भद्र म्हणलं गेलं आणि मिथ्यात्व सहित असलेलं पुण्यसुद्धा निष्फळ म्हणलं गेलं, म्हणजे त्याचा पण उपयोग होत नाही. म्हणून भरपूर आपण काय केलं, धर्माच्या नावाखाली सगळ्या क्रिया केल्या, पण जर आत्म्याचा अनुभव नाही केला तर धर्मच सुरू झाला नाही. मग तेच सम्यक दर्शन म्हणलं. सम्यक दर्शन होत नाही तोपर्यंत तुम्ही केलेलं सगळं धर्म शून्य आहे, त्याला धर्मच म्हणलं नाही एकतर. आम्ही रोज मंदिरात जातो, पूजा करतो, स्वाध्याय करतो, ध्यान करतो, पण त्याची व्हॅल्यू किती? मग काय करायचं? काहीच नसते व्हॅल्यू, हेच सांगायला लागले. म्हणून एकचा आकडा असल्याशिवाय चेकवर किती पण शून्य दिली तर किती उपयोग? मग ही सगळी शून्य आहेत आणि तो एकचा आकडा म्हणजे सम्यक दर्शन आहे. म्हणून पहिल्यांदा सम्यक दर्शन प्राप्त करा, त्याच्यापूर्वक जे काय असेल ना करणार तुम्ही ते सगळं तुम्हाला फळ देणार आहे. मग त्यासाठी काय करायचं? त्याच्यासाठी ध्यान करायला पाहिजे. त्या ध्यानातून आपल्याला आपला निर्णय होतो की मी कोण आहे, आणि मग त्या निर्णयाच्या नंतर केलेलं सगळं कार्य आपलं सहज होतं आणि त्याच्यामध्ये असणारी विशुद्धी डिफरंट असते. म्हणून सांगितलं की मिथ्यात्व सहित पुण्याचा उदय, त्याची आपल्याला अपेक्षा नको किंवा त्याचं आपल्याला इच्छा करायला नको. आणि द्रव्यानुगाने सांगितलं होतं परिणामांची परमविशुद्धी हे कारण आहे. जेव्हा अशी वृद्धी प्रगट झाली त्याच्यामध्ये परिणामांची परमविशुद्धीचं हे फळ आहे, ज्या की वृद्धी मिळाल्या. चरणानियोगाने सांगितलं विशिष्ट, खाली बघा जीव आहेत, खाली बघा मागासारखा जीव आहेत. चरणानियोगाने सांगितलं विशिष्ट प्रकारचं तप किंवा त्या तपाची साधना, त्याचं फळस्वरूप म्हणलं की अशा प्रकारची वृद्धी प्रगट होते. तर याच्या पुढची वृद्धी आहे 5वी, आस्य विष रसवृद्धी. बघितलं होतं याचं आपण वर्णन सुरू करायच्या वेळेस, तरी थोडंसं एकदा शॉर्टमध्ये बघू दोन्ही वृद्धी. आस्य विष रसवृद्धी आणि दृष्टी विष रसवृद्धी. काय सांगितलं होतं वर्णन त्याचं? आस्य विष औषधी वृद्धी, आस्याविष औषधी वृद्धी आणि आस्य विष रसवृद्धी. ह्या दोन्ही पण नावाने तर समान आहेत, पण त्याचं कार्य काय सांगितलं होतं? दृष्टीविष दुसरी, आस्याविष औषधी वृद्धी आणि आस्य विष रसवृद्धी, हे दोन भेद सांगितले होते आपण. काय सांगितलं होतं? जी आस्याविष औषधी वृद्धी आहे त्याचं कार्य काय होतं? म्हणजे जर त्या मुनिराजांनी आशीर्वाद दिला, आस्य म्हणजे आशीविष म्हणा किंवा आस्यविष म्हणा, जर त्या मुनींनी आशीर्वाद दिला तर त्या वचनाच्या निमित्तात तुम्हाला जर विषबाधा झाली असेल तर ते विषसुद्धा नष्ट होतं. कोणी रोगी असेल तर तो निरोगी होतो, किंवा त्या वचनाच्या निमित्तात काहीतरी कल्याण होतं समोरच्या जीवाचं. त्याला म्हणलं आस्याविष औषधी वृद्धी. आणि रसवृद्धीमध्ये या ज्या दोन शेवटच्या वृद्धी घेतल्यात त्या अशुभ वृद्धी आहेत. आस्य विष रसवृद्धी. तर याच्यामध्ये काय घेतलं होतं वर्णन? आस्य विष रसवृद्धी ही अशुभ वृद्धी आहे. या वृद्धीचा प्रयोग मुनिराज करत नाहीत. मुनी या वृद्धीचा प्रयोग करत नाहीत, आणि जर प्रयोग करतील तर ते मुनी राहत नाहीत. काय म्हणले? या वृद्धीचा प्रयोग मुनिराज करत नाहीत काका, आणि जर प्रयोग करतील तर ते मुनिराज राहत नाहीत. काय वाक्य सांगा? बरोबर. म्हणजे मुनी असतील तर, कारण ही अशुभ वृद्धी आहे आणि ही इच्छापूर्वकच व्यापार केली जाणार. मग त्याचं कार्य काय आहे?
जर त्यांनी कोणावर क्रुद्ध झाले, कशाही झाले, तर त्यांच्या तोंडातून समजा अपशब्द बाहेर पडली त्यांच्यासाठी, जसं की म्हणलं होतं तू मर जा, असं काहीतरी बोलले आणि त्यांना जर ती वृद्धी प्राप्त असेल तर ते खरंच त्या शब्दाचा प्रभाव असा होतो की समोरचा जीव मरतो. म्हणून म्हणलं की जर हे वचन बाहेर पडण्यासाठी नियमाने इच्छापूर्वक बोलायला पाहिजे मुनींना. त्यामुळं ही वृद्धी इच्छापूर्वकच प्रवृत्त होते. बाकीच्या सगळ्या शुभवृद्धी आहेत त्याच्यामध्ये इच्छा असू दे नसू दे त्याचा व्यापार दिसून येतो. जसं की औषधी वृद्धीमध्ये ते मुनी नुसतं जवळून गेले तरी सुद्धा तुमचा रोग दूर होतो. त्यांनी काही इच्छा केली नव्हती तुमचा रोग दूर व्हावा. म्हणून म्हटलं इच्छापूर्वक होणार तर अशुभ वृद्धींचा प्रयोग केला जाईल, पण ज्या शुभ वृद्धी आहेत त्यांचा प्रयोग इच्छापूर्वक किंवा अनिच्छापूर्वक असं दोन्ही अपेक्षेने केला जाऊ शकतो. मग या वृद्धीमध्ये वर्णन केलं होतं आपण की मर जाओ इतना कहते ही जिन मुनियों के वचनों से वह जीव मर जाता है, ऐसी शक्ति आशीर्विष वृद्धि है. किंवा कोणी मुनी असतील तर ते म्हणतील भिक्षा के लिए भ्रमण करो या तुम्हारा सिर कट जाए. इस प्रकार के वचन कहते ही वह जीव भीख मांगता रहे, भिक्षा न मिले या उसका सिर कट जाए इत्यादि प्रकार के अशुभ कार्य जिससे होते हैं वह आशीर्विष रसवृद्धि है. कळलं? म्हणजे त्याच्या निमित्तामध्ये अशुभ क्रिया दिसून येतात. त्याला म्हणलं आस्यविष रसवृद्धि. आशीर्विष और आशी अमृत दोनों वृद्धियों का ग्रहण किया है. धवलाकारांनी या वृद्धीमध्ये आशीर्विष आणि आशी अमृत म्हणजे काय, त्या आशीर्वादाचं विषरूपाने परिणमन आणि त्याच आशीर्वादाचं अमृत रूपाने परिणमन असं सुद्धा होऊ शकतं. असं दोन्ही वृद्धी याचमध्ये गर्भित केल्यात. इसलिए मुनियों के वचन विष तथा अमृत जैसे दोनों कार्य करने में निमित्त है. जसं की अमृतस्रावी म्हणलं ना आपण, अमृतस्रावी मुनिराजांच्या वचनाचं पण प्रभाव की ऐकणाऱ्याला ते वचन अमृत रूप होतं. वर ठेवा अंगावर, ते खाली लिहिलेलं असतं ना, खाली ठेवू नका. वचन विष के समान कार्य करने में निमित्त हो तब उस प्रकार की शक्ति को आशीर्विष रसवृद्धि कहते हैं. काय म्हणले, जेव्हा ते वचन विषरूपाने कार्य करतात त्यावेळेस ती आशीर्विष रसवृद्धि, तथा वचन अमृत के समान कार्य करने में निमित्त हो तब उस प्रकार की शक्ति को आशी अमृत औषधी वृद्धि कहते हैं. काय म्हणलं ते, म्हणजे कारण त्या अमृत औषधी वृद्धीचं नाव काय होतं, आस्याविष मध्ये आस्य अविष नाव होतं. ते विष नव्हतं, अविष होतं. अविष म्हणजे अमृत. मग जेव्हा तो आशीर्वाद अमृत रूप असतो त्यावेळेस ती औषधी वृद्धी आहे, आणि जेव्हा ते वचन विषरूपाने कार्य करतात त्यावेळेस ती रसवृद्धी असते. तथा वचन अमृत के समान कार्य करने में निमित्त हो तब उस प्रकार की शक्ति को आशी अमृत औषधी वृद्धि कहा है. फरक समजलं का दोन्ही मधलं? काय फरक? औषधी वृद्धी असेल तर ती अमृताचं कार्य करते आणि रसवृद्धी असेल तर ती विषाचं कार्य करते, म्हणजे ती अशुभ रूप आहे. यह वृद्धि वचन से संबंधित है. वृद्धिधारी मुनि के वचन से कोई मर जाता है. मग तिथे धवलाकारांनी विचारलं शिष्याच्या मनातली शंका की वचनाला विष कसं काय म्हणलं. नुसतं मुनींनी वचन बोलले तर ते विषाचं कार्य कसं करणार, ते वचनाला विष का म्हणलं. तर उत्तर दिलंय की विषम इव विषम इति उवयारादो. विषा समान विष आहे अशा प्रकारे उपचाराने त्या वचनाला विष संज्ञा दिली.
म्हणजे म्हटलं ना, तुम्ही कठोर वचन बोललात कुठले आणि समोरच्याचा तिथं काय म्हणायचं भावघात झाला, भाव हिंसा झाली, तर त्यावेळेस नियमाने ते शब्दसुद्धा हिंसक म्हणले जातात. शब्दाने हिंसा होती का? म्हणजे असे कठोर मर्मभेदक शब्द असतात ना. हां हां, नाही आपण नुसतं समोरच्याला दुखलं तरी, हां दुखवलं म्हणजेच भावहिंसा झाली ती, म्हणून ते शब्द सुद्धा हिंसक म्हणले जातात असं म्हणायचंय. मग तसंच इथं म्हणायचंय वचनच ते शब्दच विषरूप कसे असतात, त्याचं कार्य तसं दिसून येत असल्यामुळे त्या वचनाला सुद्धा उपचाराने विष म्हटलं जातं. मुनि के वचन विष के समान कार्य करते हैं. विष रस है अतः इसे रसरुद्धि कहा है. तर ह्या वृत्तीमध्ये निमित्त काय आहे? अशुभ वृत्ती आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये तशा प्रकारचा लाभ होण्यामध्ये लाभांतराय कर्म, वीर्यांतराय कर्म, चारित्र मोहनीयाचा उत्कृष्ट क्षयक्षम, नामकर्माचा विशिष्ट उदय आणि वचनाशी रिलेटेड असल्यामुळं सांगितलं की भाषा वर्गणांचा विशेष संयोग. बसा, असं बसा, नीट स्थिर बसा देवासारखं. काय म्हणलं? भाषा वर्गणांचा विशिष्ट संयोग असताना ही वृत्ती प्रगट होते, कारण तशा प्रकारची भाषा त्यांच्याद्वारेच बोलली जाते जे की अशुभ रूपाने कार्य करते. तर ही झाली आस्य विष रसवृत्ती. आता तशीच घेतली होती आपण दृष्टी विष रसवृत्ती. काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये? तिकडं होती ती दृष्टी अविष होती ना, काय होतं त्याचं नाव? दृष्टी निर्विष. हां, ती औषधी वृत्ती होती. आणि इथं आहे ही वृत्ती कुठली? दृष्टी विष रसवृत्ती. कुठली लिहा? दृष्टी विष रसवृत्ती. त्याचं काय कार्य होतं? औषधी वृत्तीचं काय कार्य होतं? हे साधं स्पर्श झाला तरी जीवाचा दृष्टी, फक्त दृष्टी पडली, काय झालं, नुसती नजर पडली जरी तिथं तरी त्या जीवाचं कल्याण होईल अशी ती होती औषधी वृत्ती. आता इथं त्याच्या विरुद्ध घ्यायचं. दृष्टी विष रसवृत्ती काय आहे? हास्य नाही ना पुढं? आता इथं हास्य नाही आहे बेटा. ही कुठली वृत्ती आहे? दृष्टी विष रसवृत्ती हेच सांगायला लागले. दृष्टि विष रसवृत्तिधारी मुनियों को हमारा नमस्कार हो. धवलाकार के अनुसार यहाँ दृष्टि शब्द से चक्षु और मन का ग्रहण किया गया है. डोळ्यांनीच नाही तर मनाने सुद्धा ज्यांचा विचार केला गेला मुनींच्या द्वारे, तर जर औषधी वृत्ती असेल तर त्याच्या निमित्तात कल्याण होणार, आणि जर ही रसवृत्ती असेल तर नियमाने ते घातक ठरणार. म्हणजे मुनींच्या विचारामध्ये आलं कोणाचा असा कुठल्या मनुष्याचा विचार आला की त्याचा अशुभ व्हावं, काहीतरी घात व्हावा, नुसतं विचार आला तरी सुद्धा जर तसं कार्य झालं तर ती कुठली झाली? दृष्टी विष रसवृत्ती. तरी तर त्यांनी काय म्हणाले? दृष्टी म्हणजे चक्षु किंवा मन दोन्हीचं ग्रहण केलं गेलेलं आहे, क्योंकि दोनों अर्थों में दृष्टि शब्द का प्रयोग देखा जाता है तथा उसकी सहचरता से क्रिया का भी ग्रहण है. दृष्टि शब्द से चक्षु और मन का ग्रहण करें, क्योंकि उन दोनों ही अर्थों में दृष्टि शब्द की प्रवृत्ति होती है. उसके साहचर्य से कार्यों का भी ग्रहण करे. वृत्तिधारी मुनि रुष्ट होकर यदि मारता हूँ इस प्रकार भाव रख कर देखता है, सोचता है व क्रिया करता है, तो जिसे ऐसा सोचकर देखा, देखकर सोचा या देखने सोचने की क्रिया की, वह तत्काल मर जाता है. काय म्हणले? जर हे दृष्टी विष रसवृत्तिधारी मुनी एखाद्याच्या बद्दल विचार करतील असं की कोणावर रुष्ट झालेत आणि त्याला मी मारतो, असा विचार केला आणि दृष्टीने त्याच्याकडे बघितलं तरी तो मरेल. तसा नुसता अंतरंगात विचार केला कदाचित तरी मरेल, आणि त्यापूर्वक क्रिया केली
तरी मरेल. म्हणजे ही शक्ती ज्यांना प्राप्त होती ते दृष्टी विष रसवृत्तीधारी मुनी. मग आपण पण असं विचार करतो का नाही? मुनींना असं कधी विचार येणं लय रेअर आहे, पण आपण तर सारखं करतो. किती महापुरुषार्थी आहे की नाही आपण? तसं नाही, कसं नाही आहे? आपलं मनात येतं पण आपण काय करू मग मनात येतं हेच तर किती मोठं पाप आहे हेच सांगायला लागलोय की. मग भावहिंसा सुरू झालीच की तिथं. तुम्ही प्रत्यक्ष त्या जीवाला मारलं तरच हिंसक आहात का? आपण आत्ता इथं बसून जरी भाव केले त्याने मरावं तरी सुद्धा मरावं असंच नाही, त्याचं वाईट व्हावं, त्यांनी माझं वाईट केलंय, त्यांचं पण नुकसान व्हावं, त्यांना पण धन लाभ होऊ नये, त्या आम्हाला कसं झालं तसं असं असतात अनेक जण. जसं की एक स्त्री होती आणि तिला तिच्या सुनेचा त्रास व्हायचा म्हटल्यावर तिला दुसरी एक स्त्री भेटली तर ती सून त्या स्त्रीकडे जायची दुसऱ्या. म्हणजे काय म्हणायचं आता शेजारी वगैरे असतील असे काय तर त्यांच्याकडं जायची म्हटल्यावर त्या या सासूबाईला आवडायचं नाही ते. आणि मग त्या सासूबाईनी काय केलं, त्या दुसऱ्या स्त्रीला सांगितलं की म्हणजे माझी सूनबाई तू ओढून घेतीस किंवा माझ्या सुनेला तू फूस लावती असं काहीतरी म्हणून ती मायाशी नीट नाही वागत, हां शिकवती काय तर असं विचार करून तिने सांगितलं. त्या सासूबाईला असे वचन बोलले, तुला पण असलीच सून मिळू दे की ती पण काय म्हणायचं तुझं वाईट करेल, तुझं घर मोडेल असली वगैरे असं काहीतरी तिचे भाव. म्हणजे कसं सहज परिणाम करतो हा जीव आणि मग त्याचं फळ कोणाला भोगावं लागणार. म्हणून म्हटलं की मला आपल्याला कशाला मला मग मी असे परिणाम करतो तर अशा प्रकारचं उदय मलाच भोगावा लागणार. हे एक एक्झाम्पल सांगितले. ह्याच्यामध्ये सगळे गर्भित करा तुमचे काय काय परिणाम असतील मला नाही माहिती, मी काय मनकवडी नाही, मनपरे ज्ञानी नाही. सांगा काय काय परिणाम करता दुसऱ्याबद्दल गैर. सगळेच एकमेकाला पापाचा बंद बांधून घेतात की नाही. मी काय करतो तेवढंच सांगा. सगळ्याचं वकीलपत्र आपल्याला घ्यायचं नाही. म्हणजे मी काय करतो, सासू जेव्हा सुनाचं करते तेव्हा सून पण सासूच करते असं मला म्हणायचं आहे. त्यांनी काय तर करू देत, मी काय करतो ते कुठं बघतोय आपण. त्यांना जायचं असेल नरकात त्यांनी करायला लागले तशी सोय. मी काय करायला पाहिजे हो? त्यांनी वाईट वागले म्हणून मी जायचं बरोबर एकत्र मग नरकामध्ये. आता जायचंच आहे उद्या नरकात. हा म्हणजे म्हणून म्हणलं ना की जो क्षमा करतो तो जास्त वीर म्हणला जातो. काय म्हणायचं, क्षमावीरस्य भूषणम असं मला म्हणायचं. मग बोलू देत, काढू देत, तुम्हाला त्यांना काय करायचं ते करू देत ना. मी काय करायचं हे बघायचं का त्यांनी काय करायचं हे बघायचं. मी काय करायचं सांगा. मी तुम्हाला सांगत राहायचं का मी स्वतःला सुधारायचं. मग तुम्ही मला सांगणार तुम्ही स्वतःला सुधारा आणि तुम्ही काय करणार. म्हणजे मला माझी गती सुधारायची तर माझ्याकडंच बघायला पाहिजे. म्हणून म्हटलं नाही एवढंच लक्षात ठेवायचं, माझ्या पुण्याचा उदय असेल तर संयोग अनुकूलच मिळणार, प्रतिकूल असला तरी अनुकूल होईल. आणि पापाचा उदय असेल तर स्वीकार करा म्हणा वाक्य काय म्हणले मी, माझ्या पापाचा उदय असेल तर प्राप्त संयोग सुद्धा चांगला असेल तरी प्रतिकूल होतो. मित्रसुद्धा शत्रू होतो. मग मुलंसुद्धा वैरी होतात. पती असेल तर सगळं प्रेम नष्ट होऊन द्वेषामध्ये रूपांतर होतं. मग कोणाला दोष द्यायचं, कोणाचा दोष आहे आपलाच, माझा. हेच स्वीकारत नाही म्हणूनच की सगळं चाललंय. दोष आपला दोष आहे म्हणून तर मी पापी आहे ना म्हणून हे असं संयोग मिळतोय ज्याच्या निमित्तात पाप मला उदयाला भोगावं लागतं. मग मला कोणाचेच बदल करायला पाहिजे हो. स्वीकार करा आणि परीक्षा करून आपलं सुधारणा करा, त्याच्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही. जेथे स्वीकार तिथे सुधार, जेथे सुधार तेथे आधार लिहा आणि जेथे आधार तेथे उद्धार. आणि त्यांनी काय सांगितलं 2 वाक्य, जेथे उद्धार झाला तिथं तो त्यांनी निर्धार केला कशाचा, निर्भार होण्याचा. लय चिंतन पुढं गेलं सगळ्यांचं.
काय झालं? म्हणजे असं आपण आपल्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे. त्याच्यासाठी दोष पाप माझा आहे ह्याचा स्वीकार सगळ्यात महत्त्वाचा आहे. मनपूर्वक स्वीकार करा की मीच दोषी आहे. जेव्हा समोर येतो ना संयोग असा प्रतिकूल, तिथं सुद्धा हाच विचार करा, मी केलेलं पाप आहे, काय मी असं भयंकर पाप केलंय म्हणून मला असं उदय येतोय. त्याच्यावर चिडून किती फायदा आहे समोरच्यावर? काय हो? त्याच्यावर रागद्वेष काढतो, त्याला शिव्या देणार, त्याचं वाईट चिंतन करणार, त्याच्यानी माझं किती भलं होणार आहे? उलटा आत्ता पापाचं उदय भोगतोय, अजून भोगत राहणार. म्हणून उदय बदलायचे असतील तर विचार बदला. काय म्हणले? उदय बदलायचे असतील तर विचार बदला. हां, त्याच्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही. म्हणजे आपल्या पूर्व उदयानी आत्ता आपले विचार कलुषित व्हायला लागले आणि मग या कलुषित विचारांनी भविष्य सगळं कलुषित होणार. लिहा काय सांगायला लागले मी. सगळं वाक्य आणि वाचायचे असं रोज आपल्यासाठी, म्हणजे आपलं जरा परिवर्तन होईल. आता काय लिहिले सांगितलं विचारू नका. बरोबर आहे. काय सांगितलं सांगावं वाक्य? कोण लिहिलं? आणि विचार बदलले तर भविष्य बदलणार, परिस्थिती बदलणार. मग आपण संयोगाला बदलायला जातो, त्या परिस्थितीला बदलायला जातो, पण त्याच्यानी बदलणार नाही. तेवढी रसवृद्धी पूर्ण करू. मग मला थोडंसं धर्माबद्दल वाचायचं होतं, छान मिळालं होतं मला वर्णन. काय सांगितलं? जिन उत्कृष्ट तपस्वी ऋषियों के द्वारा क्रुद्ध होकर जिस जीव को देखते हैं वह जीव तभी उग्र विष से व्याप्त होकर मर जाता है. वे ऋषी दृष्टि विष रस रुद्धिधारी कहलाते हैं. काय म्हणले? जेव्हा ते मुनी क्रुद्ध झाले आणि एखाद्याकडे बघतील नुसतं तरी सुद्धा त्याला विषबाधा होती आणि तो मरून जातो. स्थिर बसा बघू, स्थिर देवासारखं. धवलाकार के अनुसार दृष्टि विष रुद्धि की तरह दृष्टि अमृत रुद्धि का स्वरूप जानना. अंतर इतना है कि दृष्टि विष रुद्धि के प्रभाव से जीव मर जाता है, दृष्टि अमृत रुद्धि के प्रभाव से मरणासन्न जीव भी जीवित तरोताज़ा हो जाता है. रसरूप होने से इसे रसरुद्धि कहा है. मरणासन्न असेल तर त्याला दृष्टी अमृत रुद्धिधारी मुनींची दृष्टी पडली तर तो निरोगी होतो, जिवंत होतो. असं जो तपोबली मुनि क्रोधित होकर जिसे देखते हैं वह पुरुष उसी क्षण ही तीव्र विष से व्याप्त होकर मरण को प्राप्त होता है. ऐसी सामर्थ्य वाले ऋषी दृष्टि विष शक्ती वाले कहलाते. किती खरं त्यांना त्यांच्या विशुद्धीने शक्ती प्राप्त झाली आहे, पण त्याचा कसा गैरवापर होतो? सहज कषायाच्या अधीन झाल्यामुळं. रसरुद्धिया तपोबली मुनियों को मुख्यपने दानांतराय कर्म के विशिष्ट क्षम से प्रकट होती है. दृष्टि विष और आस्य विष ये दो अशुभ रुद्धियाँ मुनियों के पास शक्ती के रूप में रहती है. मग त्यांनी एक छान काय उदाहरण सांगितलं की एखाद्या मुनींकडे दोन्ही रुद्धी आहेत, दृष्टी निर्विष औषधी रुद्धी आणि दृष्टी विष रसरुद्धी, किंवा आस्य अविष औषधी रुद्धी आणि आस्य विष रसरुद्धी. दोन्ही पण आहेत. म्हणजे एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह आहे ना. आशीर्वादातली शक्ती दोन्ही पण आणि दृष्टीतली शक्ती, अशा दोन्ही रुद्धी एकाच मुनींच्या ठिकाणी असतील तर त्यांनी कशाचा वापर करणार? कशाचा वापर करणार? प्रश्नात उत्तर आहे. प्रश्नात काय म्हणले? वापरच करणार नाही. नीट सांगा. मग कशाचा वापर करणार? कुठल्या रुद्धीचा वापर करणार? उत्तर द्या नीट. त्यांनी वापरच करणार. वापर करणार तर ती अशुभ वृद्धीच असणार
आणि जर शुभ वृद्धी असतील तर वापर करणार नाहीत, सहज होती ती वृद्धी प्रयुक्त. म्हणून म्हटलं की बुद्धिपूर्वक वापरणार तर नियमाने अशुभ वृद्धीच वापरणार, कारण ती इच्छापूर्वकच प्रवृत्त होते. आणि शुभ वृद्धी असेल तर ती न इच्छा करता सुद्धा सहज बघितले तुमच्याकडे तर तुमचं कल्याण होणारच. कुठं आपल्यावर अजून दृष्टीच पडली नाही अशा मुनींची, त्यामुळं अजून आपलं कल्याणच आहे. आपण आता आपली दृष्टी आपल्यावर घाला तर नियमाने कल्याण होणार. असं कुठल्या मुनींच्या वृद्धिधारींच्या शोधात जाण्यापेक्षा आपली दृष्टी आपल्यावर टाका तर नियमाने कल्याण होणार. म्हणा गाथा. काय म्हणा की अप्पा अप्पई जो मुणई, म्हणजेच आत्मा आत्म्याला जेव्हा बघतो जाणतो, हेच आहे. दृष्टी टाकायची कुठं, बाहेर नाही, आत्म्यावर. अप्पा अप्पई जो मुणई जो परभावच, महेन भैया, जो परभावच सो पावई शिवपुरी ग म्हणू जिणवर येऊ म्हणे. काय म्हणले, अप्पा अप्पई जो मुणई, म्हणजे काय, आत्मा आत्म्याला जेव्हा जाणतो त्यावेळीस आणि परभाव सोडतो, जो परभाव येई सो पावई शिवपुरी ग म्हणू जिणवर येऊ म्हणेई. तोच शिवपुरीच्या मार्गाला लागतो असं सांगितलं. चिंतन करा त्याच्यावर, अजून थोडंसं त्यात आनंद येतो. एक वाक्य वाचते इथलं राहिलेलं. कदाचित ही किसी मुनि के द्वारा इसका प्रयोग हो सकता है. ज्या काही अशुभ वृद्धी आहे त्यांचा कदाचित प्रयोग करतील मुनी. क्षीरस्रावी, घृतस्रावी, मधुस्रावी और अमृतस्रावी, ये 4 रसवृद्धिया शुभ है. और आणि हे शेवटच्या 2 आहेत त्या अशुभ आहेत. म्हणजे मुनींकडे अशुभ वृद्धी सुद्धा असतात. वृद्धी म्हणजे शक्ती, जादू. जर मुनींनी दृष्टी टाकली तर त्याचं अकल्याण पण होईल, तो जीव मरेल. शाप म्हणता ना एक टाईप तुम्ही, तशा रूपाने. आशीर्वाद देतील तर त्याच्यावर कदाचित विरुद्ध प्रभाव दिसून येईल तसा. मग अशी शक्ती पण त्या मुनींकडं असू शकते, पण ते वापर करत नाहीत. जर भावलिंगी संत असतील तर अशुभ वृद्धींचा ते वापर कधीच करणार नाहीत. मुनि की इच्छा हो या इच्छा न हो तो भी शुभ वृद्धियों का प्रयोग होता है. इच्छापूर्वक किंवा अनिच्छापूर्वक शुभ वृद्धींचा प्रयोग होतो. त्यांच्या सानिध्याने आपलं कल्याण होईल हे काय त्यांनी केलेलं नाही, फक्त ते अननोइंगली झालं. त्यांना सुद्धा माहीत नाही, आपल्याला सुद्धा माहीत नाही असं. तर त्या शुभ वृद्धी असतात आणि अशुभ वृद्धी असतात त्यांचा नियमाने बुद्धिपूर्वकच वापर केला जातो. मग या वृद्धीमध्ये सुद्धा काय निमित्त, लाभांतराय, वीर्यांतराय, दानांतराय, चारित्र्यमोहनीयाचा उत्कृष्ट क्षयक्षम आणि नामकर्माचा विशिष्ट उदय, अशा प्रकाराने त्या सगळ्याचा हे सगळे निमित्त असताना अशी वृद्धी प्रगट होते. प्रश्न असं विचारलाय, यहाँ अशुभ के रूप में देखना, सोचना एवं कार्य करना लिखा है. इससे प्रश्न उत्पन्न होता है, क्या मुनी अशुभ कार्य करते हैं. त्यांनी बघणार तर अशुभ विचारांनी बघतील, आशीर्वाद देतील, बोलतील, असं काय जे असेल ते. सोचना, देखना आणि कार्य करणं अशुभ रूपाने कुठं असतं मुनींचं. मग यहाँ अशुभ कार्य, अशुभ सोचना एवं अशुभ के रूप में देखना बताया है, परंतु मुनि ऐसे कार्य नहीं करते हैं. मुनि अवस्था में ऐसे कार्य नहीं होते हैं. अशुभ कार्य तो दूर, अशुभ विचार आते ही मुनि गुणस्थान से गिर जाते हैं. म्हणून म्हटलं होतं मुनी असतील तर अशुभ विचार करणार नाहीत आणि अशुभ विचार करतील तर मुनी राहणार नाहीत. म्हणजे त्यांचं गुणस्थान घसरेल असं सांगितलं. मुनी नहीं रहते, उनका जिनत्व नष्ट हो जाता है. जिनत्व नष्ट होने पर मुनि न तो पूजनीय होते हैं न नमस्कार योग्य होते हैं. इसलिए मुनि अशुभ कार्य नहीं करते, अशुभ रूप से नहीं देखते, अशुभ रूप सोचते नहीं है.
उनके इस प्रकार की शक्ती पाई जाती है. शक्ती रूपाने पडून असेल पण त्याचा वापर ते करणार नाहीत. इस रुद्धि का मात्र इतना सा ही अर्थ है. मुनि इस शक्ति का प्रयोग नहीं करते. शक्ति के प्रयोग का विकल्प भी नहीं आता. इस प्रकार से रसरुद्धियों का वर्णन पूर्ण हुआ. आता राहिली शेवटची रुद्धी आपली अक्षीण. म्हणजे वेगळीच जादू आहे बरं का. अक्षीण संवास आणि अक्षीण महानस असे दोन रुद्धी आहेत, ज्याच्यामध्ये की ऐकताना अजब गजब वाटते, पण तशी शक्ती त्या मुनींना असते. त्या शक्तीच्या निमित्तात काय होतं, जसं ते उदाहरण ऐकलं असेल की एक मुनिराज आले. हे रुद्धिधारी मुनिराज एकांच्या घरी त्यांचा आहार झाला, ते गेले आणि तिथं पात्रामध्ये किती होती, खीर एवढीशी. आणि काय झालं, तेवढी खीर ते मुनींचा आहार झाला म्हटल्यावर लोक आली तर त्यांना द्यायला म्हणून त्याच पात्रातनं आहार सगळ्यांना खीर वाटू लागले, तर खीर संपे ना ती. म्हणजे सगळं गाव जेवलं तेवढ्या त्या पात्रातल्या खिरीमध्ये. काय झालं, कुठनं आली, एवढ्याशा गव्हाची खीर केली होती ती ते पूर्ण गाव जेवण करून गेलं तरी सुद्धा ती खीर संपली नाही. मग आजची उद्या राहिल्यावर त्यांची उत्पत्ती होणार की. धन्यकुमारची गोष्ट सांगितली. पण त्या मुनींचं सांगायचंय मला महिमा. ते मुनी असे होते जे की अक्षीण महानस रुद्धिधारी होते, ज्यांना त्यांच्या त्या रुद्धीच्या निमित्तात अशी तिथं विशेषता दिसून आली. मग त्या पात्रातली खीर संपणारच नाही ना. मग उद्या राहिल्यावर कसं होणार सांगा. आजची खीर उद्या खाता का तुम्ही, ज्ञानी खाणार नाही. ते त्यांच्याकडे ते काय म्हणतात, नाही, आजची रुद्धी आजच काम करती, आजचं उद्या राहत नसते. ते पात्र घेऊन सगळीकडे फिरावं लागेल आणि खात बसावं लागेल. हो की, पण आजची उद्या राहती का खीर असं विचारायला. तेवढं उद्याचं उद्या नसते. उद्या मुनी आले तरच तिथं उद्याच उगीच आपण जेवल्यावर त्यात वाढतं का. म्हणून म्हटलं की ती रुद्धी ज्यावेळेस तिथं आहार झालाय तेवढीच विशेषता आहे. असं नाही की ते कॅरी फॉरवर्ड होत नसते उद्याला. म्हणून तिथं ती त्या मुनींची विशेषता आहे, न की आपली. मग हे असे रुद्धिधारी सुद्धा मुनिराज असतात, ज्यांच्या निमित्तात आपल्याला असं दिसून येतं की त्या विशुद्धीचं ते फळ आहे. म्हणून आपली विशुद्धी कशी होणार हो. दिवसभर जॉब केल्यावर विशुद्धी किती होती सांग भैया. क्लेश किती होते, ते बॉस असला, ते कलिग्ज असले, नाही ना. विशुद्धी असती का अशुद्धी असती, कशी पण, दोन्ही पण 50-50. म्हणजे जितकी विशुद्धी तितका लाभ आहे बरं का, आणि जितकी अशुद्धी तितकी हानी आहे. म्हणून म्हटलं संयोग असा भेटायला आम्ही आत्ता तेच घेतलं की पुण्य असेल ना तर संयोग अनुकूल भेटणारच, आणि मिळालेला संयोग अनुकूल होणारच. आणि पाप असेल आपलं तर नियमाने ते चांगले असतील तरी वाईट वागतील आपल्याशी. म्हणून म्हटलं आपल्याकडं बघा जे काय दोष असतील ते, दुसऱ्याकडे जितकं बघणार तितकं सुधारणा आपल्यात होणार नाही. म्हणून आपली विशुद्धी मेंटेन ठेवण्यासाठी ध्यान आवश्यक आहे. नाही, आत्ता नाही आहेत रुद्धिधारी मुनी, आत्ता नाही आहेत. मग आहेत कुठं, चतुर्थ काळ जिथे तिथं असणार. आता विदेह क्षेत्रामध्ये आहेत, पण इथं नाही. कारण तशा प्रकारची साधना नाही आहे, तशा प्रकारची विशुद्धी नाही आहे. त्यामुळं तसं पुण्य नाही आहे. आपलं पण नाही आणि त्यांचं पण नाही. आपल्याला पण अशा रुद्धिधारींचं सानिध्य मिळायला आपलं पुण्य पाहिजे की, ते पण नाही आहे. आणि ते पुण्यवान इतके म्हणून आत्ता या काळात नाही आहेत, कारण हा काळ पापी लोकांचा आहे. म्हणून आपल्याला ह्या काळापासून लवकर सुटका करून आपली रक्षा करायची असेल तर जाणा. ओम जाणा. हा मी शुद्ध सिद्ध परमात्मा आहे. या विश्वामध्ये मी कोणाचा वैरी नाही, माझा कोणी वैरी नाहीच.
कोणी इष्ट नाही, अनिष्ट नाही. सर्वापासून भिन्न हा मी अस्पर्शी आनंद स्वरूप आत्माच आहे. विशुद्ध स्वरूपोऽहम् अंतराय कर्मरहितोऽहम्. ओम विसर्ज. नमो हरि.